जे इंडस्ट्रीयल कामगार होते ते अगोदरच 9-9 तास उभं राहून काम करतात आणि तसं असताना सुद्धा त्यांना आता ते 9 तासांवरून ती मर्यादा वळून 12 तास करण्यात आली आणि सांगण्यात आलं की त्यांचे कामाचे तास हे 8च तास पकडले जातील आणि वरचे 4 तास हा त्यांना ओव्हरटाईम दिला जाईल. सरकारला माझं म्हणणं आहे, तुम्ही सांगताय ती सगळी गोष्ट खरी आहे, तुम्ही सांगताय ते सुद्धा मान्य आहे, पण विचार करा, एखादा माणूस जर 8 तास 9 तास एखाद्या ठिकाणी उभं राहून काम करतो, ते तुमच्यासारखे त्या एसी मध्ये कधी बसत नाहीत, तुमच्यासारखे त्या फॉर्च्युनरमध्ये लँड रोवरमध्ये कधी फिरत नाहीत. ते एकाच ठिकाणी उभे असतात आणि दिवसभर काम करतात. त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा या सरकारने केली पाहिजे. तुम्हाला प्रोडक्शन वाढवायचं आहे म्हणून एखाद्याच्या जीवाचा घात केल्यावर तुम्ही ऐकणार आहात का? ही फार दुःखाची गोष्ट आहे. तुम्हाला जर कामाचे तास वाढवायचे असेल, तुम्हाला जर तुमचं आपलं राज्य 1 नंबरवर आणायचं असेल, तुम्हाला वाटत असेल फार प्रगती झाली पाहिजे, पहिले महाराष्ट्रातला भ्रष्टाचार बंद करा, सरकारी यंत्रणातला भ्रष्टाचार बंद करा. दुसरी गोष्ट ही की या सरकारी अधिकाऱ्यांचे जे कामाचे तास आहेत ना, जे की